सीआरपीएफ जवान सीमेवर शत्रूशी लढतो, पण स्वतःच्याच गावात अपघात झाल्यावर 5 दिवस बेपत्ता दाखवला जातो. ही केवळ अपघाताची घटना नाहीये, ही पोलीस यंत्रणेच्या दुर्लक्षाची आणि व्यवस्थेच्या थंडपणाची एक हृदयद्रावक कहाणी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले प्रशांत प्रकाश कदम वय 42 राहणार लक्ष्मीबाग कॉलनी तळेगाव दाभाडे हे 25 मार्चला सोमाटणे फाटा येथे वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्युमुखी पडले. अपघातानंतर त्यांच्या मृतदेहाजवळ ओळखपत्र, मोबाईल किंवा इतर कोणतेही साहित्य सापडलं नाही. त्यामुळे पोलिसांना त्यांची ओळख पटवता आली नाही. मृतदेह पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात ठेवण्यात आला आणि अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान 27 मार्चला गुजरातमधील सीआरपीएफ कार्यालयातून प्रकाश ड्युटीवर आले नाहीत असा फोन त्यांच्या पत्नीला आला. त्यावर पत्नीनं तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आणि 5 दिवसानंतर तपासात समोर आलं की रुग्णालयात तो बेवारस मृतदेह हा स्वतः प्रशांत कदम यांचाच होता. अखेर रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर तळेगाव दाभाडे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशांत यांच्या मागे पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, अपघाती मृत्यू आणि बेपत्ता असल्याची नोंद एकाच पोलीस ठाण्यात असतानाही तळेगाव दाभाडे येथील पोलिसांनी तपासाची तसदी घेतली नाही. त्यामुळे आम्हाला 5 दिवस प्रतीक्षा करावी लागली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितलं की आमचा तपास सुरू असतानाच अपघातातील मृत आणि बेपत्ता व्यक्ती एकच असल्याचं समोर आलं आहे. मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यांचे साहित्य कुठं गेलं याचा शोध आम्ही घेत आहोत. मित्रांनो, देशाची सेवा करणारा जवान स्वतःच्याच राज्यात, स्वतःच्याच तालुक्यात अपघातात मृत्यू पावतो आणि पोलीस यंत्रणा त्याची ओळख पटवण्यात 5 दिवस घेते. ही घटना केवळ एका कुटुंबाची नाही आहे, तर देशसेवकाच्या कुटुंबियासाठी मोठी चिंतेची बाब आहे. एक जवान सीमेवर शत्रूंशी लढतो, पण स्वतःच्या गावात अपघातानंतर त्याला बेवारस म्हणून ठेवलं जातं. हे किती दुर्दैवी आहे. कुटुंबियांना न्याय मिळावा, अपघाताचा योग्य तपास व्हावा आणि अशा दुर्लक्षाची पुनरावृत्ती होऊ नये अशी मागणी आता जोर धरत आहे. तुमच्या मते पोलीस यंत्रणेकडून अशा प्रकरणात काय कडक उपाय व्हायला हवेत? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.